पोलीस भरतीचा फॉर्म भरलाय आणि आता ग्राउंड कधी होईल, प्रॅक्टिससाठी किती वेळ भेटेल आणि आपण कशी तयारी केली पाहिजे, किती वेळ ग्राउंड केलं पाहिजे, या सर्व गोष्टीवरती आपण आता बोलणार आहेत. व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. चला तर वेळ न घालवता सुरू करूया. नमस्कार, मी अमोल दैफळे. मित्रांनो, आपण आता फॉर्म भरलेला आहे आणि आपल्याला सगळ्याला उत्सुकता कशाची लागलेली आहे, ग्राउंडची. आणि ग्राउंडसाठी आपल्याला किती वेळ भेटेल, तर मित्रांनो आपण पकडून चालूया. डिसेंबर प्रोसेसिंग मध्ये जाईल. हॉल तिकीट येण्यासाठी जानेवारीत आपले ग्राउंड चालू होतील. 80 ते 90% शक्यता आहे जानेवारी 100% आपले ग्राउंड चालू होतील. अशी तयारी आपण आतापासून ठेवूयात. ठीक आहे, थोडं पुढे गेलं तरी काही प्रॉब्लेम नाही, पण असं पकडून चालू आपण जानेवारीत ग्राउंड होतील. तर मित्रांनो, आता आपल्याला तयारी कशी करायची आहे, तर आज आपण फक्त 1600 मीटर वरती बोलणार आहेत आणि मुलींसाठी जे 800 मीटर आहे, गोळा आणि 100 मीटर, त्यावरती आपण नंतर बोलूयात. आज फक्त आपण 1600 मीटर आणि 800 मीटर महिलांसाठी त्यावरती बोलूयात. आता आपण प्रॅक्टिस कशी केली पाहिजे मित्रांनो, प्रॅक्टिस करताना खूप महत्वाच्या गोष्टी असतात. नुसतं आपण पळलो आणि टाइम कव्हर जर झाला नाही, आपण त्या टाइमाच्या आत जर आलो नाही, तर मग आपण पळून काही फायदा नाहीये. मुलींसाठी 2 मिनिट 50 सेकंद आणि मुलांसाठी 5 मिनिट 10 सेकंद हे आउट ऑफचा टायमिंग आहे, म्हणजे 20 पैकी 20 मार्क्स. आणि आपल्याला कसे 20 पैकी 20 मार्क घेता येतील, किमान 18 तरी कसे येतील, यावरती प्रत्येकाचं टार्गेट असलं पाहिजे. कारण की 1600, 800 किंवा ग्राउंडचा विषय झाला तर हे आपल्या हातातले मार्क असतात, जे की लेखीचं आपण सांगू नाही शकत, काहीही पडू शकतं. त्यामुळं आपण ग्राउंड जे आहे ते प्रॉपर झालं पाहिजे. मुलांसाठी सांगतो मित्रांनो, आपण 1600 पळताय, ठीक आहे, आता सध्या लॉंग जास्त मारू नका, कारण की तुम्हाला विकनेस येणार आहे. त्यामुळे जेवढं तुम्ही म्हणजे होईल तेवढं कमी पळायचं आपल्याला. 2 किलोमीटर जास्तीत जास्त 2.5 किलोमीटर एवढं धावू शकता तुम्ही रेग्युलर. म्हणजे 1600चे जर 400चे राऊंड मारायला गेले तर तुम्ही 5 ते 6 राऊंड पळायचे, फक्त जास्त पळायचं नाही.